आरोग्य सेवेबरोबरच जनसेवेचं व्रत घेतलेल्या डॉक्टर स्वाती दीपक पाटील यांना 7वे जिल्हा परिषद मतदारसंघातून भरघोस मतांनी विजयी करूया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतील ग्रामसशक्तीकरण करूया असं आवाहन भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केलं। पन्हाळा तालुक्यातील माले इथं प्रचार सभेदरम्यान त्या बोलत होत्या। या प्रचार सभेला महिला वर्गाने मोठी उपस्थिती लावली होती। पन्हाळा तालुक्यातील 7वे जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर स्वाती दीपक पाटील या निवडणूक रिंगणात आहेत। त्याचबरोबर 7वे पंचायत समिती मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाजीराव अशोक पाटील हे उमेदवारी लढवत आहेत, तर माले पंचायत समिती मतदारसंघातून अलका तानाजी पाटील या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निवडणूक लढवत आहेत। या 7वे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं भारतीय जनता पार्टीसोबत आघाडी केली आहे। या उमेदवारांच्या प्रचारासाठी माले इथं प्रचार सभा झाली। त्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ उपस्थित होत्या। डॉक्टर स्वाती पाटील या आरोग्य सेवेबरोबरच जनसेवेचं व्रत घेऊन निवडणूक लढवत आहेत। त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी 3 वर्षांपासून मतदारसंघांमध्ये सामाजिक उपक्रम पार पाडलेले आहेत। त्यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून शेकडो लोकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतलाय। त्याचबरोबर संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम डॉक्टर स्वाती पाटील यांनी राबवले आहेत। त्यामुळे डॉक्टर स्वाती पाटील, बाजीराव पाटील आणि अलका पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्या असं आवाहन चित्रा वाघ यांनी केलंय। दरम्यान आपण जाहीरनामा प्रसिद्ध न करता कर्तव्यनामा प्रसिद्ध करत असून मतदारसंघांमध्ये आपल्याला जे काम करायचं आहे ते आपलं कर्तव्यच आहे। मतदारसंघामध्ये सध्या रस्ते, पाणी आणि वीज या प्रश्नांबरोबरच युवकांसाठी क्रीडांगण, महिलांसाठी सार्वजनिक शौचालय, त्याचबरोबर महिलांना उद्योग यासारखे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आपण काम करणार असल्याचं डॉक्टर स्वाती पाटील यांनी सांगितलं। आपल्या मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये किमान 500 लोकांना रोजगार उपलब्ध होईल अशी संधीही उपलब्ध करून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रचार सभेदरम्यान माले पंचायत समितीच्या उमेदवार अलका पाटील यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली। या प्रचार सभेला डॉक्टर दीपक पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अमरसिंह भोसले यांच्यासह माले परिसरातून नागरिक आणि महिलांनी उपस्थिती लावली होती।